शहर पाणी पुरवठा योजनेची थट्टा चालवली आहे का? खासदार संदीपान भुमरे आणि मंत्री अतुल सावे यांचा अधिकाऱ्यांना संतप्त सवाल. बीड जिल्ह्यातील 260 शस्त्र परवाने रद्द होण्याची शक्यता. 16 गुन्हे नोंद असलेल्यांकडे शस्त्र परवाना असल्याचं समोर. अडीच वर्षात नवीन शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. या क्षेत्रात अधिक काम करण्यासाठी मला हे खातं पुन्हा दिलं. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान. शाळांची पटसंख्या वाढली. 19 बड्या शहरांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीत 22% वाढ. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा परिणाम. जलवाहतुकीच्या प्रवासी विम्याबाबत संभ्रम. बंदर खात्याच्या मते प्रवाशांना विमा कवच, मात्र तिकिटावर स्वतःच्या जबाबदारीनं प्रवास करावा असं नमूद. खानदेशात गारपिटीचा आणि पावसाचा शेतमालाला फटका. केळी बागा भुईसपाट. शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 14,000 बनावट गोळ्या आणि औषधं. 9 महिन्यात रुग्णांना या बनावट औषधं पुरवल्याचं अहवालातनं आलं समोर. होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची औषधं देण्याच्या परवानगीला विरोध. निर्णयाच्या विरोधात IMA कोर्टात जाणार असल्याचं स्पष्ट. नांदेडमधल्या माळेगाव इथं खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात. यात्रेत घोडे, उंट, गाढव आणि अन्य पाळीव प्राण्यांचा मोठा बाजार. नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुललं. 1-2 महिन्यांआधीच हॉटेल, लॉजसह बंगलेही आरक्षित. पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू. पालघरमध्ये युरिया खताचा काळा बाजार उघड. लाखो रुपयांचं युरिया खत पोलिसांच्या ताब्यात. मणिपूरमध्ये सलग 5व्या दिवशी गोळीबार सुरू. गोळीबारात नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी जखमी. आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधल्या मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची सध्या 240 रन्सची लीड. दुसऱ्या इनिंगमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 6 विकेट्स बाद. जसप्रीत बुमराहनं घेतल्या 4 विकेट्स. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.